करण्यात आला। एक चांगल्या दर्जाचे यष्टिरक्षण यशांच्या पाठीमागे गेले अनेक वर्ष आपले यशांच्या पाठीमागे चुणूक दाखवण्या व्यतिरिक्त एक चांगल्या दर्जाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो योगेश पेंडकर। यशांच्या पाठीमागे स्ट्राइक एंडवरती प्रथमेश पवार, प्रथमेश यशवंत पवार याच्यासाठी हा बॉल उजव्या सीच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल पुन्हा इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाले। एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे, एक एक रन्स फार महत्वाचा राहणार आहे। प्रत्येक चेंडूवरती धावा गोळा करावा लागतील कारण या मैदानावरती जिथे 52 धावा 17 बॉलमध्ये चेस देखील होत असताना पाहायला मिळाला आणि 69 धावा डिफेंडही झाल्या। हा बॉल उजव्या सीच्या बाहेर बॅटची आउटसाइड एज थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक येतोय। गली रिजन मध्ये चेंडू पर्यंत पोचला, फेकी करण्यात आली, तदवर घेतल्याने येणारी एकेरी धाव इथे पाहायला मिळते। एकेरी दुहेरी धाव्याने संघाचा धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। एक एक रन्स फार इम्पॉर्टंट राहतो क्रिकेटमध्ये। एका एका धावेला, राजकारणामध्ये एका एका मताला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला महत्व फार आहे आणि इथे धावा ही एक एक इथे अर्जित करण्यात येत असताना जिग्नेश पटेलच्या विरोधामध्ये जिग्नेश पटेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना सफल झालेत। केवळ दिशा दिली ऑन साइडला, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4। हा आलाय चौकार। क्लासिकल अंदाजामध्ये ताकदीचा वापर न करता शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ते इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रथमेश यशवंत पवार, पवारचा वार सारेसगार, चेंडू सीमारेषा पार, हा झालाय चौकार। प्रथमेश पवार या रीतीची फलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो, किंबहुना अगदी त्याच वेळेला शिवडीला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। नानाची बॅटिंग ही महत्वाची आहे। आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर। प्रथमेश पवार चा वार सारेसगार, हा आलाय षटकार। दर्जेदार बॅटिंग। जिग्नेश पटेलचा पुढचा चेंडू मात्र षटकाराच्या साठी धाडलाय। पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स घेतल्या, किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना 4 बॉलवरती 4 सिंगल आल्या, 5व्या बॉलवरती षटकार टोकला, 6वा चेंडू पहा ऑन अ स्क्रीन तुम्ही पाहताय। ज्या पद्धतीने ताकद, नजाकत, विविध अँगल हे बॅक अँगलने आपण पाहतोय। आडव्या बॅटने बॅकफुटला येत असताना क्रीजचा वापर केला, आडव्या बॅटने इथे फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर। टायमिंग प्रॉपर, एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालं। दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय। 3 चेंडू त्याने फेस केलेत, 11 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या। 3 बॉलवरती रवी लिंगाला तिथे 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, तो 100च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय। जिग्नेशचे हे षटक इथे महागडे राहिलं। जिग्नेशच्या माध्यमातून एक महागडे षटक जिथे आपण पाहायला मिळालं होतं। जास्तीच्या धावा त्याने पहिल्या षटकामध्ये जिथे खर्च करत असताना पाहायला मिळाला। काय घडेल या मॅच मध्ये, कारण तिथे चांगल्या दर्जाची फलंदाजी, फटकेबाजी मैदानावरती निश्चित पाहायला मिळते। रवी लिंगाला ऑन स्ट्राइक आहे। या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला ना तर सर्वाधिक जास्त षटकार पाहायला मिळाले चौकारांच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर षटकार जास्तीचे पाहायला मिळाले। 3 चेंडू 3 धावा। रवी लिंगाला ऑन स्ट्राइक, गोलंदाजीमध्ये फेरबदल। रोहित गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल। रोहित पवार, रोहित परब आलाय गोलंदाजी मार्कवरती। खोला टाकलेला हा बॉल इथे पाहायला मिळतोय। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे। पहिला चेंडू इथे निश्चितच एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला, परंतु पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला होता। रोहित परब मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न। नाशिकला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नाशिकने खूप सारे खेळाडू दिले। आज जर यादी काढायची झाली ना तर मतदार यादी फिकी पडेल, इतकी मोठी यादी बनते नाशिकच्या खेळाडूंची। बॅटची लिडिंग एज घेतली होती, पाठीमागे चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर घेतली जाणार एक सिंगल। षटकाची सुरुवात शांत संयमाने करण्यात येते। पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल, पुढचे 2 बॉलवरती 2 मोठे फटकेबाजी। अगदी मला ती गोष्ट आठवण होते ना 2006 चा साल होता, ज्यावेळेला सचिन तेंडुलकरशी चर्चा करत असताना हर्षा गुगलेने त्याला विचारलं होतं की सचिन तू 2020 मध्ये कसं स्वतःला आपला नशीब आजमावशील, किंवा कसा खेळ असेल तुझा। त्यावेळेला तो म्हणाला होता 5 बॉलवरती 5 सिंगल जरी घेतल्या ना तरी 6वा बॉल मला मिळेल ज्याच्यावरती मी मोठा फटका खेळेन।
आम्ही टायमिंग राहिला. बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इजाज कुरेशी ज्याने टिपला झेल. खेळाडू क्रमांक पहिला बाद. रणनीतीबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होता. संयमाने बॅटिंग इथे केली जात होती. परंतु आपण अनेक वेळेला म्हणतो ना, धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात. अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. अधीर झाला होता रवी लिंगाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो इथे बाद झाला. नवीन बॅटर कोण येईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. 16 धावा फलकावरती आहेत. नवीन बॅटर प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. गोरेगावचा खेळाडू प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. या संघाला नेहमी चांगल्या दर्जाचा अगदी हक्काचा खेळाडू म्हणून या उमेश 11 या संघामधून गेले अनेक वर्ष ज्या खेळाडूला आपण पाहतोय यश स्पोर्ट्स या नावाने या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये या संघाच्या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहतो आहोत. प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग दाखल झालेला पाहायला मिळतोय. रोहितने विकेट मिळवली. सफलता इथे प्राप्त केली. वेगवान चेंडू लोअर फुलटोस त्याने हाताळला. परंतु त्याच वेळेला मिस टायमिंग झाला. बॅटवरचं जी काय हँड इथे मात्र हात निसटला आणि फटका जिथे मात्र फसलेला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. इजाजने सहज साधा सोपा झेल टिपला. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॅकफुटला येत असताना जिथे मात्र टॉप ऑफ दी बाउन्स आले. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. आज काहीसे नवी चेहरे जे मात्र एंजल कोलकाता डिंगडॉंग या टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतील. यात ती मात्र शंका नाही आहे, कारण संघाची बांधणी एक चांगल्या रीतीने इथे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील नामवंत स्पर्धा ज्यावेळेला आपण खेळण्यासाठी उतरतो श्रीतेज करंडक, त्यावेळेला परफॉर्मन्स ही प्रत्येक खेळाडूचा तसाच असायला हवा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. जमिनीचा आधार घेतला, गुडघा टेकवला, ऑन साईडला स्लॉक स्वीप इथे करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक स्टाईलिश खेळाडू म्हणूनही पाहिलं जातं. कॉपी बुक स्टाईलने नेहमीच चेंडूच्या मेरिटवरती खेळ करणारा प्रथमेश यशवंत पवार अर्थात नाना याला आपण पाहिलेला आहे. धावफलकावरती 17, एक खेळाडू बाद. गोलंदाजी मार्कवरती रोहित. यावेळेला बाची लिडिंग एज, आणखीन एक संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. दुसरा खेळाडू एका षटकामध्ये झाला बाद. रोहितने मिळवली सफलता. धावा खर्च केला, 3 विकेट मिळवल्यात त्या 2. जिग्नेश पटेलने एक चांगला झेल इथे टिपत असताना आपण पाहिलं. अशरफ खान स्टंट मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. स्टंट मॅन, टेनिस क्रिकेटचा स्टंट मॅन. बॉलिवूडमध्ये ऋतिक रोशनची भूमिका स्टंट मॅनच्या माध्यमातून ज्याने नेहमीच जिथे निभावत असताना जो मात्र ज्याने निभावली आहे. फलंदाजांच्या माहितीसाठी किंवा खेळाडूंच्या माहितीसाठी आपण एक गोष्ट माहितीपूर्वक जाणीवपूर्वक माहिती करून देऊयात. कोणत्याही खेळाडूला बॉल चॉईस नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जो चेंडू दिला जाईल त्याच चेंडूने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रत्येकाच्या माहितीसाठी कोणताही चेंडू ज्याला आपण चॉईस तुम्हाला मिळणार नाही. गोलंदाजी मार्कवरती यासर अराफात याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सतरा धावा फलकावरती संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. रोहित परबने काय बॉलिंग केली. विकेट 2 मिळवल्या. धावा खर्च केला केवळ 3. यासर अराफात 17 धावा फलकावरती असताना
कर्नाटकचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू बिग बान दिशाहीन राहिला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. 18 धावा धावफलकावरती आहेत. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा नेहमीच लीजंड ट्रॉफीमध्ये मैदानाचा राजा हा पुरस्कार ज्या खेळाडूने गेले अनेक वर्ष मिळवला ना, तो प्रीतम परब बॅटिंग करतोय. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. फेकी ऑन द स्टंप. चांगल्या दर्जाची फेकी इथे पाहायला मिळाली. चंद्रकांत तापकीर साहेब, विनंती असेल आपण या, एक सन्मान आपल्याला करायचा आहे. सुनील भाऊ या. टीम सिरसाट स्पोर्ट्स, मयूर 11 गोराणा रायगड. सन्मान करत आहोत आपण मयूर 11 गोराणा, सिरसाट स्पोर्ट्स, अंबादास सिरसाट आणि त्याचबरोबर रायगड टीम यांचा सन्मान आपण करत आहोत. खूप दर्जेदार संघ आहे आणि येणाऱ्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. आणि आपण जी टोकन अमाऊंट, डिपॉझिट अमाऊंट दिली होती ती तुम्हाला रिटर्न करली जाते. जाऊयात मॅचच्या दिशेने पाहत राहा. डिंगडॉंग लाईव्ह आणि श्रीतेज करंडक. टिंगडॉंग लाईव्ह वरती आपण आस्वाद घेतोय श्रीतेज करंडकाचा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण यासर अराफात याला पाहतो आहोत. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. उंची चांगली आहे त्याची. लांबी ही चांगली ठेवावी लागेल चेंडूची, कारण जर का चेंडू रीच मध्ये आला ना तर या मैदानावरती आउट ऑफ रीच व्हायला काही वेळ जास्तीचा लागलेला नाही आहे. धावा इथे बनतायत. बनवणारा खेळाडू हवा जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यथित करणारा, बॅट फिरवणारा, दानपट्टा फिरवणारा मैदानाच्या आतमध्ये असायला हवा. बॅट मधून येणारे फटके हे चांगलेच आणि तेवढेच सीमारेषा बाहेर जाणारे राहिलेत. 18 धावा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतले. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती. कोणताही खेळाडू मैदानावरती जास्तीचा तग धरून उभं राहायला तयार नाही आहे. कॉट बिहाइंड विकेट इथे बोल्ड बाय यासर अराफात, कॉट बाय योगेश पेनकर. आउट इथे होतोय प्रीतम परब. प्रीतम परब झाला बाद. मी ग्राउंड्समन बोला, आपलं लक्ष भेदेन. ग्राउंड्समन बोला, आइए जल्द से जल्द. राजेश धोबी मैदानाच्या आतमध्ये, खारचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना. मुंबईचा खेळाडू, खारला बिलॉंग करतो, ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि एक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. या आपल्या स्पर्धेची शोभा वाढवण्यात येते आणि खऱ्या अर्थानं टॉप क्लास टुर्नामेंट ऑर्गनायझर इन द फ्रॉम ऑफ श्रीतेज करंडक. अ व्हेरी बिग थँक्स टू सचिन शेठ लालदास तापकीर सर फॉर ऑर्गनायझर सच अ टुर्नामेंट. शहाबाज सय्यद यांच्या माध्यमातून एक कमेंट्स आली आहे. हा बॉल फ्रंट फूट पुढे आणलं, जो मात्र फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने एक कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं या स्पर्धेचं. का करायला नको? जिथे विनामूल्य शुल्क घेत असताना या स्पर्धेचं आयोजन पाहणं प्रशस्त असं क्रीडा मंडळ, जिथे क्रीडांगण आहे, परंतु त्याच वेळेला खेळाडूंना बसण्यासाठी, प्रेक्षक वर्गांना बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगली करण्यात आली आहे. कॅमेरा वर्क, लाईव्ह कव्हरेज चांगल्या रीतीने डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून होत आहे. उच्च दर्जाचं समालोचन तुम्ही चंद्रकांतजी शेट्टे सरांच्या मुखातून ऐकता आहात, ज्यांनी स्पर्धा सम्राट म्हणून त्यांना पाहिलं जातं. पुढचा बॉल
हलक्या हाताने फ्रंट लेग पुढे आणलं होतं. यावेळेला बाची आउटसाइड एज घेतली. पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. चेंडू चांगल्या दर्जाचे, पंचांची क्वालिटी कामकाजाची चांगली पाहायला मिळाली. अजयजी आवळे सर, त्याच वेळेला संजय बालेराव सर, त्याच वेळेला सलमान शेख सर यांना पण पाहतोय. चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होतं. आशीर्वाद असेल, चांगलं गुणलेखन ते करतात. सर्व काही ऑल इज वेल या स्पर्धेचं इथे मात्र पाहायला मिळालं. विशालजी कांबळे यांची डिंगडॉंग लाईव्ह आज मात्र कामकाज करत असताना जी मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेला फटका पहा, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, टिपला झेल, संपला. राजेश धोबीचा खेळ. आणखीन एक खेळाडू बाद, चौथा फलंदाज बाद झालाय. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. जिग्नेशने झेल टिपले ते 2 या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच या आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करतो आहोत. MS धोनी गंगावती कर्नाटक. MS धोनी गंगावती कर्नाटक त्याच्या अगेन्स्ट खेळेल दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किसन रवी देवेंद्र अण्णा 24 घंटे चोकन्ना बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. षटकार किंग, षटकारांचा बादशाह म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं. मला आठवण होते जी मात्र UK टायगर चॅम्पियनशिप घाटकोपरमध्ये झालेली स्पर्धा आणि काय अफलातून फॉर्मामध्ये फलंदाज पाहायला मिळाला होता. वर्षाची सुरुवात होते, अगदी दसऱ्याच्या मुहूर्तावरती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. घाटकोपर या भटवाडीमधून क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात, रबर बॉलची सुरुवात असू द्यात किंवा अगदी त्याच वेळेला टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात असू द्या, ज्या क्रीडांगणावरून होते ते मैदान अक्षरशः गाजवलं होतं या खेळाडूने. चहू बाजूला फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. आज त्याच्या या खेळाची आवश्यकता आहे संघाला. संघ अडचणीमध्ये 3 षटकामध्ये 23 आल्या, 4 खेळाडू बाद झाले. 23 धाबा फलकावरती 4 खेळाडू तंबूच्या आचरेला परतल्यानंतर बॅटिंगसाठी अशरफला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. अशरफ खान कशा रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना पाहायला मिळेल. खानो के खान अशरफ खान. दहा फलकावरती 23ला 4. पुढचा बॉल, यावेळेला उजव्या सीच्या बाहेर. पहिला चेंडू, सुरुवात पहा. रोहितने या षटकाची दमदार केली आहे. वजनदार असा परफॉर्मन्स त्याचा नेहमीच पाहायला मिळालाय, परंतु काय दमदार सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली. वेगवान चेंडू उजव्या सीच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धाबा खर्च केल्या. 2 विकेट मिळवणारा गोलंदाज, भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल देखील त्याच वेगाने इथे हाताला रोहित. यावेळेचा चेंडू धारा थिरती पडला, लोटांगण खेळले खेळपट्टीवरती, परंतु वेगाने चेंडू इथे हाताला. कोणतीही कॉम्प्रोमाइज त्याने वेगाची केलेली नाही आहे. पहिला बॉल ज्याने जसा टाकला होता ना तसाच बॉल 8वा चेंडू पाहायला मिळाला. अर्थात रोहित परबची गोलंदाजी पहा, रिप्ले पहा, ऍक्शन आपण पहा. तो धारा तीर्थी पडला, खेळपट्टीवरती लोटांगण घेतले त्याने, तो उठला, पुन्हा एकदा लढतोय. पुढचा चेंडू खोलात. यावेळेला रिच मध्ये ऑन साइडला आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. षटकार ठोकलाय, लांब लचक. अशरफच्या बॅटमधून येणारा षटकार, त्याला सूर गवसली आहे. षटकार आला त्याच्या बॅटमधून, उजवे येशीच्या बाहेर होता, खेचून मारला. ऑन साइडला षटकार येत असताना लांब लचक षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29ला 4 आपण पाहतोय. कोणत्याही क्षणाला चेंडू फुटला, गहा झाला, नवीनच बॉल या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे आणि बॉल चॉईस नसणार आहे. त्यामुळे बॅटरने बॉल हातामध्ये घेऊन आपल्याला चॉईस चेंडू तर नसणार आहे, त्या कारणास्तव आपण कोणताही बॉल चॉईस करू शकत नाही. नवीनच चेंडू दिला जाईल. कोणत्याही क्षणाला बॉल गहा झाला, फुटला तरी देखील नवीनच बॉल आपल्याला मिळेल. प्रत्येक संघांसाठी हे नियम आहेत. दहा फलकावरती 29 ऑन दी बोर्ड. संघाची धावसंख्या 29ला 4.
चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, घाई थोडीशी करा. मॅच बॉल आलाय. अशरफने ज्या चेंडूची वाट पाहिली ना तो बॉल आलाय, कारण त्याच्या बॅटमधून एक लांबलचक षटकार पाहायला मिळाला. धन्यवाद देऊयात अगदी आयोजकांच्या मधील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, आणखीन एक धमाका. वन्स अगेन अनदर बिग हिट, मॅसिव्ह षटकार. अशरफने त्यासाठी या गोष्टीसाठीच वाट पाहिली होती बॉलची. ठाऊक आहे जर चेंडू गहाळ झाला तर नवीनच बॉल मिळणार आहे. या कारणास्तव चेंडूची वाट त्याने पाहिली आणि वाट लावली देखील. काय षटकार आला त्याच्या बॅटमधून पहा रिप्ले मध्ये. ऍक्शन रिप्ले उजव्या सीच्या बाहेर आला. लोअर फुल टोल होता, फुल टोल वसूल केला. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 35ला 4. 35ला 4. कॅमेरामॅनचं कौतुक करेन मी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर प्रत्येकाला थोडीशी वेळ असते, संधी असते की कुठे फेरफटका मारून आला, हवा लाभते. परंतु उन्हाच्या तडाख्यामध्ये हे कॅमेरामॅन जे आहेत ना, 7 कॅमेरानिशी आज लाईव्ह कव्हरेज डिंगडॉंग टीमचं जर मात्र पाहायला मिळत आहे, डिंगडॉंग लाईव्हचं. आपण याही चॅनलचं आणि या कॅमेरामॅनचंही कौतुक करू. पुढचा बॉल यावेळेला देखील तिसऱ्या बॉलवरती तिसरा आलाय. आणखीन एक धमाका. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या त्याच्यावरती 3 हल्ले चढवलेत लगातारचे. स्टंटमॅन काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, हे विचारून चालणार नाही. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठी बॅटिंग करण्यासाठी ज्या खेळाडूला जाणलं जातं, जिथे सुप्रीमो चषकामध्ये काय अफलातून बॅटिंग ज्या खेळाडूने केली ना, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अशरफ. संघाची धावसंख्या धावफलकावरती होती 41ला 4. 3 बॉल 3 उत्तुंग षटकार आल्यात. 7 चेंडू 20 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय अशरफ खान. स्टंटमॅन. आज ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग पाहायला मिळाली, कमाल है, धमाल है. ये खिलाडी बेमिसाल है, बेमिसाल बॅटिंग. 41ला 4. संघाच्या धावसंख्येला आकार मिळालाय. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक चौथ्या बॉलवरती चौथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आल्यात. अशरफ खानच्या बॅटमधून निघणारा अतिशय अद्भुत अविश्वसनीय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सळो की पळो करून सोडलाय गोलंदाजाला. 47 धावा 4 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज मात्र आपण अनुभवतो आहोत. लगातारचे 4 षटकार पहा आपल्या स्क्रीनवरती. हा दुसरा षटकार आपण पाहतोय स्क्रीनवरती. हा दुसरा षटकार जो मात्र पाहायला मिळाला होता. काय बॅटिंग केली. तिसरा षटकार पहा. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर आले, खेचून मारला. उजव्या सीच्या बॉलला अक्षरशः घसीटलं. हा शेवटचा षटकार आता शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला आणि प्रॉपर टायमिंग. टॉप ऑफ दी बाउन्स आले, उभे राहिले आणि हा फॉर्म पुल करत असताना ऑन साइडला चेंडूला गुल केलं. षटकार आला. 47 धावा धावफलकावरती. 4 खेळाडू बाद झाले आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये धावा महाग झाल्या होत्या, परंतु का बॅटिंग केली आहे. पहिला फलंदाज 12, दुसरा फलंदाज 4, तिसरा फलंदाज 1. जिथे आपण राजेश धोबीला 1 धाव पाहायला मिळाली. 4 फलंदाजांची ही आपण बॅटिंग स्कोर कार्ड पाहतोय. किसन देवेंद्र ऑन स्ट्राइक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना यासर अराफात. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बॅकअप चांगलं मिळालं. फेकी होतीये इजाज कुरेशीच्या माध्यमातून. तद्वर मात्र 2 धावा आल्यात. तिहेरीचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ होता, परंतु इथे ही धाव घेण्याचा प्रयत्न केला संगम मताने, मात्र ही धाव होऊ शकत नाही याची जाणीव आली आणि अशा परिस्थितीमध्ये मागे थांबवलं ते अशरफने. किसनला धावा मिळाल्या त्या 2. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अराफात सज्ज होत असताना यासर अराफातला आपण पाहतोय अराउंड विकेटने. उजव्या यसीच्या बाहेर कमी गतीने टाकला. फिंगर रोल केली होती, परंतु दिशाहीन गोलंदाजी आहे. अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये US स्पोर्ट्स या टीमचं अर्धशतक कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. US स्पोर्ट्स उमेश 11 खार
या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचं आपण लक्ष वेधतो आहोत. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिला. चेंडूच्या खाली आकाश गणपत तारेकर पोचण्याचा प्रयत्न करत होता. धावा इथे पुन्हा एकदा प्राप्त होतील त्या दोन. नशिबाने चांगली साथ दिली आहे किसन देवेंद्रला. बॅटिंग त्या दर्जाची व्हायला हवी. किसन रवी देवेंद्र चांगल्या दर्जाचे फटके खेळण्यासाठी नेहमीच अण्णा जाणला जातो, परंतु या अण्णाची बॅटिंग आकाश तारेकरला आपण स्क्रीनवरती पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तो चांगला पाहायला मिळाला. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण आकाश तारेकरने नेहमीच पेश केलंय, परंतु त्याच्या हातून जेल निसटला. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काऊ कॉर्नरला आउटफील्ड फास्ट आहे. योगेश पवार चेंडूवरती येत असताना रणजीपट्टू मैदानावरती पेंटचा खेळाडू वेगाने चेंडूवरती येत असताना केवळ एकेरी धावी ते प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या जिथे 4 खेळाडू बाद 53 धावा. योगेश पवारला आपण स्क्रीनवरती पाहतोय, जिथे एक चांगल्या दर्जाचा ज्याच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेटमध्ये भारतीय महाराष्ट्र रणजीपट्टू आणि DY पाटीलसाठी चांगल्या दर्जाचा क्रिकेटर, त्याच्या माध्यमातून MCA साठी अंडर 16चं सिलेक्शन ज्या खेळाडूला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये तो कामकाज करत असताना पाहायला मिळतो, त्या खेळाडूला आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 धावा धावफलकावरती आहेत. नितीन माटुंगे स्क्रीनवरती पाहायला मिळतं. फलंदाजाला नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातं. हा बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय या स्क्रीनवरती, कारण हे कॉमेंट्री बॉक्स आहे, हे लाईव्ह कव्हर आहे. DJ मास्टर अगदी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय ते विशाल कांबळे यांना देखील संपूर्ण मग DJ मास्टर, मग त्याच वेळेला पंचांना देखील पाहता तुम्ही. पुढचा बॉल खोलात टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने शॉर्ट बॅक लेफ्टने इथे पाहायला मिळाला. इजाज कुरेशी चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 55 धावा धावफलकावरती आहेत या मैच मध्ये. नेक्स्ट मैच का जिथे अपन टॉस करना आहोत. आइए दोनों टीम के कप्तान, टॉस किया जाएगा. MS धोनी गंगावती कर्नाटक टीम के कैप्टन, आइए जल्द से जल्द टॉस किया जाएगा. टॉस साठी या नेक्स्ट मैच टॉस दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीमचा कर्णधार. सुमित डेगड़े मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर आणि लेफ्ट हँडर बॉलर ही रंजक कहाणी राहील या मॅचची, कारण इथे या षटकामध्ये धावा कमी आल्यात. आता इथे कसा रुख अपनावतो बॅटिंग करत असताना अशरफ खान हे पाहावं लागेल. हलक्या हाताने संयम दाखवलाय. प्लेसमेंट चांगली आहे, जोखीम घेतलेली नाहीये. शेवटच्या षटकामध्ये जर का बॅटिंग करायची आहे ना तर आपला एंड बदलणार आहे आणि हे चांगल्या रीतीने ठाऊक आहे आणि चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करतोय अशरफ खान. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने अब तक 56 धावा धावफलकावरती. 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतत असताना जे मात्र पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक कमेंट्स येत असताना पाहायला मिळाले. रितेश दाडवे यांच्या माध्यमातून एक कमेंट्स आले. भारतात खूप मोठमोठ्या टुर्नामेंट झाल्या, 10 लाख 20 लाख, पण एंट्री फी ची फ्री एंट्री फीची टुर्नामेंट कुठेही झाली नाही. हे भरवण्यासाठी मोठा जिगरा लागतो. थँक्स सचिन दादा तापकीर साहेब यांच्यासाठी खूप सारे आभार प्रत्येक जण मानतो. ही कमेंट्स पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आभार प्रदर्शन प्रकट केली आहेत, प्रत्येकाने कौतुक केलंय साऱ्या गोष्टी, कारण ज्या स्पर्धेचं जसं नीटनेटकं आयोजन आज आपण पाहतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना विनाश शुल्क खरं एक मोठा जिगरा लागतो. या कमेंटच्या बाबतीत आपण चर्चा करूयात. कोणतीही गोष्टी करण्यासाठी ना एक मोठा जिगरा राहतो. आपण म्हणतो ना धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. आणि म्हणून की काय आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांना आज मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये आज जे अभिराज्य गाजवणारा असे व्यक्तिमत्व, याचं कारणही तसंच आहे की त्यांनी आयोजन केलेली ही स्पर्धा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लक्ष वेधतो आहोत.
कर्नाटक टीम का कैप्टन MS धोनी, गंगावती कर्नाटक टीम का कैप्टन। चलिए आइए टॉस किया जाएगा, टॉस के लिए आइए, टॉस किया जाएगा। नेक्स्ट मैच MS धोनी, गंगावती कर्नाटक। चला कर्नाटकची टीम खेळणार आहे, कारण तू कर्नाटकचा बॉलर आलाय। अदरचा पहिला चेंडू, वेगवान वेगवान चेंडू, फास्ट अँड फ्युरियस इथे पाहायला मिळाला। आणखीन एक तेज तर्रा चेंडू पाहायला मिळतोय। कर्नाटकच्या खेळाडूंनी ना आज चांगली छाप सोडली आहे पहिल्या मॅच मध्ये, जिथे धावांची लईलूट होत असताना पाहायला मिळाली। चला नेक्स्ट मॅचचा टॉस अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल। 56 धावा धावफलकावरती आहेत हजर। पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। यावेळेला देखील आडवा बाटणं ऑन साइडला केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4। हा आलाय चौकार। या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलाय। चला घाई करा। चला DRS इथे घेण्यात आलाय। चला पुढील मॅचेस जे आहेत त्या 5-5 षटकांचे खेळल्या जातील आणि वेळ असेल तर जो शेवटची मॅच आहे ही 6 षटकांची खेळली जाईल, याची माहिती करून देऊयात। आपण पाहतोय या भव्य दिव्य असे पॅन्डॉल्स हे मात्र पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून। चला फेअर डिलिव्हरी आहे। चला बॅटिंग टीम आपला DRS आपण गमावलेला आहे। 60 धावा धावफलकावरती आहे। 4 खेळाडू इथे तंबूच्या आसऱ्याला परतले। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतो हजर। यावेळेचा फटका पहा, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, हवेच्या लाटांवरती स्वार हो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 12 बॉल 32 धावसंख्येवरती, तिथे 13 बॉल आणि 38 धावसंख्येवरती नॉट आउट आहे अशरफ खान। काय बॅटिंग केली आहे। संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात। लईलूट होत असताना पाहायला मिळते या धावसंख्येची पूर सदृश्य स्थिती। अखाती देशांमध्ये पूर आलाय, परंतु इथे धावांचा पूर आलाय। हा बॉल देखील बॅकफुटला येत असताना ऑन साइडला, हवेच्या स्वार हो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। आणखीन एक तडाखा। 14 बॉल 44 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय अशरफ खान। अर्धशतक येईल का त्याच्या बॅटमधून? 72 रन्स ऑन दी बोर्ड। अर्धशतक पाहायला मिळेल का? पाहावा लागेल। हकीकत है ये ख्वाब नहीं अशरफ खान, आपका जवाब नहीं। लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळाले अशरफ खानच्या बॅटमधून। चला जास्तीची चर्चा करायची नाहीये। धावसंख्येचा वेग आता मात्र वाढू लागलाय। धावफलकावरती धावा आता मात्र वेगाने पुढे येत असताना 72 धावा धावफलकावरती आहे। 2 बॉलचा खेळ शेष आहे। 44 वरती नॉट आउट खेळतोय अशरफ खान। आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार आलाय। आपलातून अर्धशतक आले। टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या मित्रांनो। हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे
another day, another tournament, another incredible inning by Ashraf Khan. सागर निकमच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आलं होतं. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक ठोकणारा अशरफ खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 15 चेंडू आणि 50 धावा, 78 धावा धावफलकावरती आहेत. 60 षटकार बॅटमधून आलेत या खेळाडूच्या. पुढचा बॉल, बॅटची आतली कट घेतली, यष्टिरक्षकाचा वेध घेतला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती खेळाडू बाद झालाय तो अशरफ, परंतु धाव संख्या बनली 78. जर अशरफची फलंदाजी आवडली असेल ना, 16 बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. संघाला अडचणीमधून बाहेर काढणारी इनिंग अशरफ खानच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या पण नेक्स्ट मॅचचा करूया टॉस. तर राष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू सागर शेठ गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण यायचे टॉस करण्यासाठी. या दोन्ही टीमचे कॅप्टन MS धोनी गंगावती कर्नाटक, आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीतेज या, तेजस लोणकर देखील या ठिकाणी आहेत. केदार सतीश पडवळ देखील आमच्या बरोबरीने आहेत. चांदीचं नाणं आहे आणि विजेत्या कॅप्टनला दिलं जाणार आहे. रँक कॉल दिलाय आणि आता मात्र श्रीतेजच्या उपस्थितीमध्ये श्रीतेज टॉस जीता है. टॉस जीतकर क्या फैसला होगा, कैसा लगा है टूर्नामेंट खेल के आपको? बहुत अच्छा दिखा सर, और हम फील्डिंग करेंगे इधर, पहला फील्ड करेंगे, और आज बहुत अच्छा टूर्नामेंट सर. इधर आकर बहुत खुशी हुआ. हम हर साल इधर आएंगे बोलकर आपको भरोसा देते हैं. थैंक यू सर फॉर इन्वाइटिंग अस. ओके, थैंक यू. हां, फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला सुमित. आता बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारे खेळपट्टी म्हणा, आउटफील्ड किंवा ह्या स्पर्धेचं आयोजन, आणि आता बॅटिंग करायची या मॅचमध्ये? आयोजन करणं चांगलं आहे आणि पहिली बॅटिंग करायची आहे, तर थोडंसं चॅलेंजिंग आहे. तर प्रयत्न असेल ना की मॅक्झिमम रन्स करायचा आणि एक चांगला टोटल उभा करायचा, ज्याने की त्यांना थोडंसं डिफिकल्ट होईल. पहिली बॅटिंग आली तर आम्ही प्रयत्न करू चांगलं. हे होते बाहुबली सुमित ढेकळे. तर मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण काही क्षणातच जाणार आहोत. धन्यवाद. ISPL चेन्नई टीमचे कॅप्टन आणि टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे यांना आपण या ठिकाणी पाहतोय, आणि त्यांच्याबरोबर श्रीतेज स्वतः किंवा तेजस लोणकर आणि स्वतः सचिन सर देखील काही फोटो घेत आहेत. येस, तर खास पैलवान सागर गावडे आपल्या बरोबर, जी सचिन सरांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच अशी संकल्पना सचिन सर घेऊन आली की कोणती नाही आहे, आणि आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 10 राज्यातील खेळाडू खेळलेले आहेत. खूपच छान उपक्रम आमचे सहकारी मित्र सचिन शेठ तापकीर यांनी राबवलेला आहे. त्यांचा पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं मानस होता की आपण काहीतरी वेगळं करावं. स्पर्धा आपण पाहतो महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर खूप होत राहतात. त्या हेतूने त्यांनी वाटचाल केली आणि आपण त्याचं पाहत आहे की आयोजन नियोजन श्रीतेज करंडाचं कशा पद्धतीने, आणि आज ज्या टीम झालेल्या आहेत त्या सगळ्या टॉपच्या टीम आहे. कालही चांगल्या पद्धतीने खेळले व आज जे सहभागी टीम झालेल्या आहे त्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून किंवा आयोजकांकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तर सागरदादा भिंताडे विनंती असेल आपण मंचावर यायचे. सागरदादा भिंताडे, धन्यवाद. चला मॅच चालू करायची आहे. मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण डोरेज शोधून घ्या. नाना चला घाई करा.
चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आपण पाहत आहोत श्रीतेज करंडक. ज्या स्पर्धेची चर्चा भारतभर सध्याच्या घडीला सुरू आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या डावाचं वैशिष्ट्य म्हणजे अशरफ खानचं अर्धशतक, लगातारचे 4 षटकार आणि 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठी वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. योगेश पेनकर, फायटर जेट, महाड रायगड, एक जबरदस्त कॅप्टन. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर ज्याने पुणे जिल्ह्याचं नाव अगदी आखाती देशांपर्यंत आणि इंग्लंडपर्यंत घेऊन गेले, युरोपापर्यंत, ते एजाज कुरेशी आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये योगेश पेनकर आहेत. आणि गोलंदाजीसाठी संपूर्ण भारतातील आघाडीच्या फिरकीपटूंमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, अनिकेत सानप, DN नगर, अंधेरी, मुंबई. फिरकीचा जादूगर पुण्यामध्ये दाखल झालाय आणि तेवढेच जबरदस्त बॅटर सुद्धा समोर आहेत. त्यामुळे या मॅचला मजा येईल. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. नक्कीच काही प्रेक्षकांच्या देखील आम्हाला मनोगत येत आहेत. अशी टुर्नामेंट पहिल्यांदा पाहिली असेल की जिथे एंट्री फी नाही आहे. खूप छान सचिनदादा तापकीर, तुमच्यामुळे खूप नवनवीन मुलांना आणि या ठिकाणी संधी मिळते. जसं आपण परवा बीडच्या संघांना पाहिलं, बरेचसे नवीन खेळाडू चमकले या स्पर्धेमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल, वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिवर्स खेळले योगेश पेनकर आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार पाठवत आहेत. ही मॅच कशी होईल याची नांदी पहिल्याच बॉलवर दिली आहे योगेश पेनकर यांनी. ग्राउंड्समन पवन, आप जहां कहीं भी हो आपको तुरंत यहाँ आना है. ग्राउंड्समन पवन पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना योगेश पेनकर, एक कर्णधार म्हणून त्यांची ख्याती आहे. माझी मुंबई म्हणजे अमिताभ बच्चन यांचा संघ होता ISPL मध्ये आणि त्याचे कॅप्टन योगेश पेनकर होते. ते आज या ठिकाणी खेळत आहेत. काल एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली, ISPL मध्ये खेळलेला खेळाडू 12th मॅन होता काल. रोहित यादव. यावेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. वाह, जबरदस्त हिट या ठिकाणी. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 6 धावा, षटकार. आज प्रीतम परब यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. एक दर्जेदार खेळाडू आहेत, त्यांना देखील या टीममध्ये पाहतोय. प्रथमेश पवार, नाना यांना आपण पाहतोय या टीममध्ये. हकीमभाई, उमेश कोळे, ॲडव्होकेट साजन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. US स्पोर्ट्स एका बाजूला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला एंजल कोलकाता, डिंग डॉंग. अरिंदम मुखर्जी, इनकी टीम है एंजल कोलकाता. भारत में काफी मशहूर है टीम. 10 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत, परंतु कमबॅक कसं करायचं अनिकेत सानप यांना माहिती आहे आणि आज त्यांना ते कमबॅक करावं लागेल. योगेश पेनकर यावेळेला कमबॅक करतायत. आज ठीक आहे, बॉल जर पाहिलं तर चांगल्या ठिकाणी पिचिंग केला, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर आले त्या ठिकाणी चपळाईने. किशन देवेंद्र, 1 रन मिळेल. 11 धावा धाव फलकावर. दूरदूरून क्रिकेटचे चाहते आले, त्या सगळ्या चाहत्यांचं आम्ही स्वागत करू. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा, कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता एवढं मोठं आयोजन. 3 लाख, 2 लाख, 50-50 हजार पारितोषिकं, प्रत्येक मॅचला 1100 रुपयाचा कॅश पुरस्कार सुद्धा, प्रत्येक मॅचला चांदीचं नाणेफेक जिंकणाऱ्या संघनायकाला. दिवसाची सुरुवात पहिल्यांदाच असं कुठे महाराष्ट्रात झालं असेल की पसायदानाने सुरुवात, सर्वच्या सर्व दिवस आणि विविध गायकांकडून. हे देखील या स्पर्धेचं ओळख आहे. आणि उद्याचा दिवस सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे 2 इनिंगची फायनल मॅच उद्या खेळवली जाणार आहे, त्याचाही आनंद घ्या. यावेळेला चांगला बॉल, सन्मान दिलाय ढकलल्या बॉलला कव्हरच्या दिशेने. धावफलक जर पाहिला तर 12 धावांवर धावफलक पाहायला मिळेल. मागील 2 बॉलवर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ते करत असताना एकाच फ्रेममध्ये 2 कर्णधार दिसतात, योगेश पेनकर आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार नाना.
आणि बऱ्यापैकी कर्णधार हे यष्टीरक्षकाच्या भूमिकेतच असतात, जसं आपण महेंद्रसिंग धोनीला पाहिलं. पण तिकडून जर पाहिलं तर फिल्डिंग प्लेसमेंट करायला देखील बरं पडतं. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे पिचिंगसाठी. अंपायरने घेतलेला आहे. नो बॉल. नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिट असेल यानंतर. पाहूया त्याचा फायदा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातोय. गुरु लेझर कंपनीच्या बॉलवर देखील स्पर्धा पाहायला मिळते. डिंगडॉंग लाईव्ह विशाल कांबळी सरांचा हा चॅनल आहे, याच्यावर देखील आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळेला फ्री हिटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु अशरफ चपळाईने आले. चित्याची चपळाई पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक सुद्धा अशरफ आहेत. बॅटिंग जरी नाही झाली तर फिल्डिंगवर मॅच जिंकवण्याची क्षमता अशरफमध्ये आहे. आणि आज काय बॅटिंग केली आहे, तुटून पडले. अर्धशतक अशरफचा पाहायला मिळालं. अशरफ अगदी बाली ट्रॉफी आणि बेळगावची आठवण आली आज. एक महत्वाची मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला. काय बॅटचा फ्लो होता. हे आहेत एजाज कुरेशी आणि त्यांचं काम हेच आहे, बॉल अगदी दूर 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 पर्यंत पाठवणं. षटकार. वीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. लक्ष्य 79 धावांचं. चला थोडीशी घाई करा, यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत आणि आता जवळपास 3:30 वाजायला आलेले आहेत. आणखीन एक दिल्लीचा बॉलर या ठिकाणी पाहायला मिळतोय, आशू खान. प्रत्येक टीमने नॉकआउट टुर्नामेंट असून सुद्धा प्रत्येक टीमने दर्जेदार संघ आणलेले आहेत. जसं आपण सुप्रीमो ट्रॉफीमध्ये पाहतो नॉकआउट टुर्नामेंटला खूप मोठ्या प्रमाणावर, कारण आता सध्या लीगचा दौर आहे. लीगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत अलीकडे आणि कौतुकही त्यांचंही करायला पाहिजे. परंतु नॉकआउट स्टेज आणि एवढं मोठं आयोजन कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता, त्यामुळे आयोजकांचं म्हणजे आम्ही सचिन सरांचंही कौतुक करू. आशू खान फ्रॉम दिल्ली. दिल्लीचा बॉलर येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय योगेश पेनकर. चांगला स्ट्रोक येतोय. धावा काही थांबायला तयार नाहीयेत. बॉलर बदलला परंतु रिझल्ट नाही बदलला. चौकारच झालाय. अफजल 11 महाड संघासाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. योगेश पेनकर यांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचे चाहते दिवाणे काही जण तर आपल्या ऑफिसमधून अर्ध्यावर निघाले असतील, मैदान गाठलं असेल.
आणि या सगळ्या खेळाडूंना पाहायची संधी मोठ्या प्रमाणावर मात्र आता डिंगडॉंग लाईव्हवर देखील प्रेक्षकांचं आगमन झालं. लोअर फुल टॉस बॉल, त्याला सीमारेषेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक कळकळीची विनंती आणि आव्हान असेल. डिंगडॉंग लाईव्ह विशाल कांबळी ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटची खूप वर्ष सेवा केली आहे त्यांचा, आणि कारण डिंगडॉंग या संघाचं संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी कित्येक वर्ष केलं. रिव्हर्स सिक्सचा बादशाह ही ओळख होती विशाल कांबळी सरांची, किंवा आजही ते रिव्हर्स खेळतात. त्यांचा चॅनल आहे, त्यामुळे आपण आवर्जून आपल्यातीलच एका खेळाडूने मात्र हा डिंगडॉंग लाईव्ह चॅलेंज सुरू केला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं प्रतिसाद देणं हे आपलं काम आहे. जर तुम्हाला लाईव्ह कव्हरेज आणि स्पर्धा चांगली आवडली असेल तर नक्की डिंगडॉंग लाईव्हला तुम्ही सबस्क्राईब करा. सचिन सरांची संकल्पना आज अख्खा भारत पाहतोय. माझ्या मते भारत नाही, भारताच्या बाहेरून देखील काही व्ह्यूअर्स असतील जे ही मॅच पाहत असतील. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावर कमबॅक करण्याचा प्रयत्न आशू खान यांचा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. उमेश कुळे हे देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत US स्पोर्ट्सचे. दुसऱ्या बाजूला अफजल भाई हे देखील उपस्थित आहेत आणि धर्मेश जोशी सुद्धा यावेळेला आपण पाहू शकता. हात फैलावले पंचांनी, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडंसं दबाव आहे कारण धावा आल्यात, सुरुवातीला विकेट आलेली नाहीये. ही मॅच कोण जिंकणार याची चर्चा देखील सुरू असताना पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेला याच मैदानात श्रीतेज करंडकाचं पहिलं पर्व झालं होतं. त्यावेळेला मात्र कोणत्याही प्रकारचं असं ग्रास मैदानात नव्हतं, परंतु यावर्षी एका सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रायोजक नाही आहेत. ही जे मैदानावर काही बोर्ड्स जे दिसत आहेत ते सचिन सरांच्या काही फर्म्स आहेत त्यांची नावं आहेत. इतर कोणत्याही स्पॉन्सर वगैरे असं विदाऊट स्पॉन्सर टुर्नामेंट म्हणावं लागेल. ओहो, इनसाइड आउट, वा, लॉफ्टेड कव्हरच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळलेला आहे. शैलीदार आणि शालीन अंदाजामध्ये या स्ट्रोकला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय फायटर जेट योगेश पेनकर यांनी. क्लास. ओव्हर तर दुसरी सुरू आहे, धावसंख्या 33 झाली आहे. यावेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक फटका येताना पाहायला मिळतोय. तिकडे आहेत अशरफ आणि थ्रो पहा, जबरदस्त. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1 ने पुढे जाईल. 34 धावा. धावा थांबवणं गरजेचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे, विकेट घेणं गरजेचं आहे. त्या प्रयत्नात, त्या शोधात मात्र सध्या गोलंदाज आहेत. अनिकेतला दाद दिली नाही आणि आतापर्यंत आशू खानला देखील दाद दिली नाहीये. 34 धावा धाव फलकावर आहेत. आम्ही जे सगळे जरी एंट्री फ्री असेल सगळ्या टीमने चांगल्या साईड बनवल्यात, लांब लांबून प्लेयर आणलेले आहेत, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. म्हणून सचिन सरांच्या हस्ते आम्ही सगळ्या टीमचा मॅच झाल्यानंतर सन्मान देखील करत आहोत. कमी गतीचा बॉल होता, त्याला मात्र एजाज कुरेशीने सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलंय 4 धावांसाठी. एजाजचं हे आक्रमण पाहायला मिळालं आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली ती तब्बल 38 धावा विदाऊट लॉस. एजाज कुरेशी आणि त्याचबरोबर योगेश पेनकर. अजूनही जर पाहिलं तर 41 धावा. 4 ओव्हरमध्ये 41 पाहिजेत, 2 ओव्हरमध्ये 38 झालेत. परंतु क्रिकेट काय म्हणतं, कधी काय होईल याचा नेम नाही. कधी सुस्थितीत असलेला संघ संकटात जातो, संकटाचा संघ सुस्थितीत येतो. प्रयत्न करावे लागतात, सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र US स्पोर्ट्सला कमबॅक करावं लागेल. स्थानिक संघांच्या ज्या मॅचेस आहेत उद्या सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिली 4 ओव्हरची राहिलेली मॅच होईल, त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होईल. S1 PCMC पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हा संघ आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर हा संघ. 8 वाजता तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं 8:30 वाजता रहीम 11 पुणे आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. हां, त्यांच्यामध्ये जो जिंकेल लगेच मॅच होणार आहे, ही अनाउन्समेंट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही संघ आयोजन कमिटीच्या जवळचा नाही आहे. सगळ्यांचं म्हणणं, आपल्याला सगळ्या टीम सारख्या आहेत. 4 संघांना आतापर्यंत पेनल्टी देण्यात आलेली आहे. फलटण संघ सुद्धा उशिरा आला, त्यांनाही 5 धावांची पेनल्टी देण्यात आली होती.
38 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फक्त चांगलं क्रिकेट, सचिन सरांचं हेच म्हणणं होतं की चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं, माझ्या गावामध्ये पुण्यामध्ये चांगले क्रिकेटर खेळायला यावे, आणि ते मात्र सत्यात उतरताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी येत आहेत आणि फैजल आलेले आहेत आणि पहिलाच बॉल त्यांचा योगेश पेंडकर यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवला 4 धावांसाठी. फैजल दिल्लीचे खेळाडू आहेत परंतु धुळ्याला देखील असतात. पाहूया फैजलच्या या बॉलवर तर फटका तर खेळलाय, परंतु नो बॉल. 4 धावा येताना पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते योगेश पेंडकर, चांगलीच जोडी जमली आहे. 43 धावांची पार्टनरशिप एजाज आणि योगेश. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर दुर्गापूर धमाका बिग बॅश मध्ये देखील ही जोडी चांगलीच जमली होती. यावेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 44 वर जाईल. मोठं वाटणारं लक्ष आता छोटंही वाटू लागलंय, परंतु विकेट घेतल्या तर कमबॅक US स्पोर्ट्स करू शकतो. SSC वायर्स अँड स्टील्स, सचवी वायर्स अँड LLP, पुणे किट्स अँड मेटल्स, हे सचिन सरांच्या काही फर्म्स आहेत, त्यांचे देखील आपण या ठिकाणी बॅनर्स पाहतोय. चांगला बॉल, चांगल्या बॉलला सन्मान दिलाय, बॉलला समोरच्या दिशेने ढकललाय. चांगली सुरुवात झाली आहे खरी, परंतु विकेट घ्याव्या लागतील मॅचमध्ये येण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमला सुद्धा. आज माझ्या बरोबरने जर पाहिलं तर महाराष्ट्रातील आकडे तज्ज्ञ आणि माझे अगदी जवळचे मित्र जयेश भोसले सरांचा आवाज देखील आपण या स्पर्धेसाठी ऐकतोय. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत. योगेश पेंडकर हवाई यात्रा करायला लावलाय बॉलला, आणि बॉल किती लांब, खूप 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 लांब. 6 धावा योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून षटकार. खूप लांब म्हणजे एका बाजूने वारे देखील मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत, त्याची सहाय्यता देखील बॉलला कधी कधी मिळते. म्हणजे या झोनमध्ये जर तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या झोनमध्ये, परंतु काही बरेचसे प्लेयर असे त्यांनी दोन्ही एंडला मोठमोठे स्ट्रोक खेळले. असं काही नाही की बॉल दोन्ही बाजूला जातोय, परंतु वाऱ्याच्या फायद्यामुळे थोडासा आणखी जातोय बाहेर. तर नक्कीच जितू मोरे यांची देखील कमेंट्स आली. सचिन लालदास तापकीर सरांचं नक्कीच आयोजित करून नवोदित खेळाडूंना मोठी संधी दिली त्याबद्दल त्यांचं आभार देखील मानतायत काही प्रेक्षक. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, टायमिंग पाहूयात. किशन देवेंद्र पाहत राहिले, योगेश पेंडकर तुटून पडलेत, आणखीन एक हवाई घालला, 6 वाला षटकार. वीस चेंडूत 22 धावांची आवश्यकता. लक्ष मोठंच होतं, परंतु या दोघांनी ते छोटं केलंय. अर्धशतकी पार्टनरशिप कधी झाली कळलं देखील नाही. 57 धावा तिसरी ओव्हर सुरू असताना फैजल देखील या ठिकाणी महागडे ठरतायत.
पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये बीडची टीम क्वालिफाय झाली आणि अख्ख्या मैदानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खळबळ उडून दिली. आणखीन एक बिग हिट. योगेश पेनकर खेळतायत आणि प्रेक्षक मात्र माना फक्त फिरवतायत. बॉल कुठे गेलाय आणि आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 47 धावांवर योगेश पेनकर बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 63 धावा धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला त्यांच्याकडून होते. योगेश पेनकर फायटर जेट. जबरदस्त फाईट केली त्यांनी. फैजल पुन्हा एकदा. योगेश पेनकर यावेळेला आपण पाहू शकता एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. थोडेसे विलंबाने आले अशरफ तिकडे, म्हणजे बॉलची वाट पाहिली, येऊ दिलं आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 ओव्हर संपल्यानंतर 65. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आणि 18 बॉलचा खेळ बाकी आहे. एजाज कुरेशी 5 बॉलमध्ये 13 वर आणि योगेश पेनकर 15 बॉलमध्ये 49 धावांची खेळी आतापर्यंत करतायत. आपण पाहू शकता लगातारचे 3 षटकार कसे खेळले. डिंगडोंग लाईव्हवर आपण पाहू शकता, ही चित्र पाहू शकता. योगेश पेनकर समोरच्या दिशेने थोडेसे शफल झाले होते. ओव्हरपिच बॉल पाहिला, समोरच्या दिशेने उडवला बॉल. त्यानंतर जर पाहिलं तर फैजलचा पुढचा चेंडू पुन्हाही ओव्हरपिच येताना पाहायला मिळाला, परंतु यावेळेला दिशा बदलली त्याने. गोलंदाजीसाठी मणिरत्नम अर्जन्स म्हणजे सूर्या. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी आहे. जबरदस्त टॅलेंट आहे जरूर. सूर्या मणिरत्नम यावर्षी मुंबई प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ठरला होता. बॉलर प्रचंड वेग आहे याच्याकडे आणि आता आणखीन एक वेगातील चेंडू सादर केला. चिता कॅम्प परिसरातील आणखीन एक बॉलर. आणखीन एक वेगवान चेंडू, परंतु यावेळेला वाईट आहे. फुलटॉस खराब बॉल होता त्याचा समाचार. एजाजला असे बॉल तुम्ही नाही करू शकत आणि असे बॉल जर केले तर बॉलची अवस्था केविलवाणी होईल. तो सीमारेषा पलीकडे जाईल. षटकार. त्र्याहत्तर धावा, केवळ 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एजाज कुरेशी 19 वर आणि योगेश पेनकर 49 वर. बरेचसे क्रिकेट प्रेमी आपल्या पाल्यांना घेऊन येत आहेत. हे चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांनाही पाहायला मिळावं हे आणि एवढी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आहे. आणि यावेळेला आपण पाहू शकता बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणारे योगेश पेनकर. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सागर निकम सातारा यांनी बनवलं. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक जर पाहिलं तर ते अशरफ खान यांनी बनवलं आणि तिसरं अर्धशतक येईल का हे ठरवणारा बॉल अजून बाकी आहे. योगेश पेनकर एक जबरदस्त खेळी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आत्तापर्यंत. विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणजे 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी हवी आहे.
यावेळेला अर्धशतक कंप्लीट करतायत फायटर जेट योगेश पेनकर. टाळ्या माझ्या मते त्यांच्यासाठी देखील होतील. जबरदस्त बॅटिंग करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना फायटर जेट महाड रायगड योगेश पेनकर. दर्जेदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्यावेळेला धावांचा पाठलाग होतो ना, त्याही वेळेला खेळीचं एक वेगळं महत्त्व असतं आणि ती खेळी ज्यावेळेला कॅप्टनकडून होते तिला एक वेगळं आणखी महत्त्व पाहायला मिळतं. म्हणून सागर निकम आणि अशरफ यांच्या खेळीचे महत्त्व कमी होत नाही. त्यांनी सुद्धा खूप चांगली खेळी केली आहे. योगेश पेनकर यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले. LBW विकेट बाद होता ते जज. योगेश पवार येतात बॅटिंग करण्यासाठी. महाराष्ट्र रणजीपट्टू, रायगडच्या पेनचे सुपरस्टार खेळाडू. गेली कित्येक वर्ष रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील निष्णात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सितेज या स्पर्धेचे सर्व जे टी शर्ट्स आहेत ते डॉल्फिन स्पोर्ट्स म्हणजे विशाल कांबळे सरांनी डिझाईन केलेले आहेत. यावेळेला वेगातील चेंडू आला आणि मॅचच्या औपचारिकता पूर्ण होताना पाहायला मिळते. चौथ्याच ओव्हरमध्ये 79 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठलेला आहे. तो पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि या मॅचला एका मोठ्या अंतराने जिंकलं गेलेलं आहे या ठिकाणी एंजल कोलकाता डिंगडॉंग टीमने. आणि या योगेश पेनकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहत आहे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तर सन्मान घेण्यासाठी US स्पोर्ट्स उमेश कोळे आपणास विनंती आहे, आपल्या टीमला घेऊन या.